आज आम्ही गेलो होतो यात्रेला। तर नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। सकाळी जाऊन चेक केलं की उन्हात ठेवल्यामुळे या झाडाला काही फरक पडलाय का नाही, पण येस, चांगली ग्रोथ झाले। त्यानंतर मला द्यायच्या होत्या पिको हॉल साठी साड्या आणि ब्लाऊज शिवायसाठी, त्या मी काकींजवळ दिल्या आणि संडेच्या दिवशी आम्ही निघालो होतो यात्रेला। तर आहोंच्या आत्याच्या गावची यात्रा होती, त्यामुळे आज आम्हाला इन्व्हिटेशन होतं। सो आम्ही दोघं पण आवरून निघालो। आता स्वेटर आतासाठी नाही तर रात्रीसाठी घेतले, कारण रात्री यायला वेळ होणार होता। त्यामुळे जाताना थोडासा खाऊ घ्यायसाठी थांबलो आणि साहेब मला विचारत होते, तुला काही चॉकलेट वगैरे खायचं आहे का? जेव्हा खायचं असते तेव्हा नाही येणार, जेव्हा नको असते तेव्हा मात्र आवर्जून विचारणार। त्यानंतर आम्ही गेलो मंदिरात दर्शन करायला, कारण लग्नानंतर मी पहिल्यांदा आले आणि मंदिरात जायच्या आधीच ह्यांनी असे स्टॉल लावले की लहान मुलांचं लक्ष मात्र इकडेच वेधलं पाहिजे। मंदिर छान असं सजवलेलं। आम्ही हार आणि नारळ वगैरे घेतला आणि निघालो दर्शनासाठी। आता मंदिरात गेल्यावर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं। ही फुलांची सजावट पण मनाला भारावून सोडणारी होती। त्यानंतर गर्दी खूपच कमी होती, आम्ही वेळाने गेलो असेल म्हणून। त्यानंतर बाहेर नारळ वाढवून घेतला आणि हे नारळाचं पाणी प्यायला पण वेगळीच मजा येते। जाता जाता आमच्या चिल्लर पार्टीसाठी थोडीशी खेळणी बघायची होती, ती बघितली आणि सगळ्यांनी आईस्क्रीम एन्जॉय केलं। थांबून आईस्क्रीम खाण्यात वेळ जाणार म्हणून सगळेजण रस्त्याने चालत चालतच आईस्क्रीम खात जात होते, त्यामुळे मी हळूच व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि रात्री आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। जेवण वगैरे करून जेवणाची क्लिप नाही घेता आली, पण आजसाठी एवढंच। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्या।